झी 24 तास एक पाऊल पुढे। हॅलो अँड वेलकम टू प्रेम 3, खास तुमच्यासाठीचा शो प्रेम 3। यात आपण पाहणार आहोत लाईफस्टाईलचे नवनवीन फंडे। आजच्या शो मध्ये करूया खवय्येगिरी आणि त्याचबरोबर पाहूया पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या काही खास टिप्स। आज खवय्येगिरी करायला जाऊया महालक्ष्मी मधल्या सरस प्रदर्शनातल्या फूड स्टॉल्सवर। सुरुवात करूया चुलीवरच्या गरमागरम भरलेल्या वांग्यानं आणि ज्वारीच्या भाकरीनं, आणि त्यानंतर पाहूया झटपट तयार होणारी मासवडी पुण्याच्या अन्नपूर्णेकडून। हाय फ्रेंड्स, मी अनुज्ञा। फ्रेंड्स, मी आज आलेली आहे बँड्रा रेक्लेमेशन मध्ये महालक्ष्मी सरस एक्झिबिशन भरलेलं आहे तिकडे, आणि इथे भरपूर स्टॉल्स लागलेले आहेत महिला बचत गटाचे। मी मात्र इथल्या फूड कोर्ट मध्ये सुरुवातीला आलेली आहे खवय्येगिरी करायला। इथे भरपूर स्टॉल्स आहेत, व्हेज नॉन व्हेज दोन्ही रेसिपी आहेत, मात्र मी गावरान भरलेलं वांग टेस्ट करणार आहे। चला, रमाई बचत गटाच्या स्टॉलवर मी आलेली आहे। स्वाती आपल्या बरोबर आहे, आणि इथे भरलं वांग आहे, पिठलं आहे, भाकरी सुद्धा आहे। हो, चुलीवरल्या भाकरी चुलीवर बनवलेलं इथे मला गरमागरम खायला मिळणार आहे। त्यामुळे आता हे चुलीवर बनवलेलं गावरान भरलं वांग आणि गरमागरम भाकरीचा आपण स्वाद घेऊया। चला बघूया कसं बनवतात हे व्यक्त। दाखवता मला। हो, काय करणार आपण ताई? पहिलं भरलेलं वांग। हा, पण कसं सुरुवात कुठून करणार? कशी फोडणी काय तुमची? लसूण, आलं, खोबरं, कोथिंबीर, गोडा मसाला, अंबिका मसाला, कांदा, लसूण। अच्छा, म्हणजे ही वांगी कुठली कुठून घेतलेली? ही गावाकडून आणलेली वांगी। अंबिका मसाला आहे, कांदा लसूण मसाला। अच्छा, तिखट मसाला का? हो, तिखट मसाल्यामध्ये म्हणजे सगळा गरम मसाला? हो, कांदा लसूण आलं, हा गोडा मसाला। गोडा मसाला आणि तिखट मसाला दोन्ही अंबिका मसाले, दोन्ही तितक्याच प्रमाणात घालायचे। कोथिंबीर घातली आहे, त्याच्यावर ही गावरान वांगी आपण सोडलेली आहेत, गावचीच वांगी आहेत, त्याच्यामुळे त्याला चव पण तेवढी छान नसेल ना। स्वादानुसार मीठ आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं शेंगदाण्याचं कूट टाकायचं। शेंगदाण्याचं कूट मस्त त्याच्यावर खमंग परतून घेतोय आपण वांगी। एकदा परतून घेतली की जेवढ्या प्रमाणात पाणी लागेल तेवढ्या प्रमाणात पाणी घालायचं त्यामध्ये। आता या गावरान मसाला, गावरान वांगी मिळून असं मस्त खमंग असं गावरान वांग हे भरलेलं बनणार आहे। वांग शिजतंय हळूहळू। किती वेळ लागेल साधारण? 5 मिनिटं। भरताचं वांग जर असेल तर त्याला बी पाहिजे, आणि जर भरलेलं वांग असेल तर त्याला बी नको। त्यामुळे भरलेल्या वांग्यासाठी थोडी छोटी वांगी घ्यायची, बरोबर ताई? हो, शिजत आला हे ताई? हो, तयार झालं। हा, अच्छा, बऱ्यापैकी नरम झालाय ना? हो, आता वांग आपलं शिजत आलेलं आहे, आणि आता आपण ताईंकडनं भाकरी पण गरमागरम चुलीवरच्या बघणार आहोत। आता ही भाकरी ना? हो। झी 24 तास एक पाऊल पुढे।